राज्यात नदी नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठी आणि इतर जलसंधारणाची कामं करण्यासाठी 2000 साली जलसंधारण महामंडळाची स्थापना करण्यात आली। सुरुवातीला 5 वर्षासाठी हे महामंडळ होतं। महामंडळाला 2000 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता। मात्र सरकारनं हा निधी सुरुवातीच्या 5 वर्षांच्या कालावधीत न दिल्यानं महामंडळाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली। आता पुन्हा एकदा जलसंधारण महामंडळाची मुदत 10 वर्ष वाढवण्याबरोबर महामंडळाला टप्प्याटप्प्यानं 10,000 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता। मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावात त्रुटी दाखवून त्यावर लाल शेरा मारला आणि प्रस्ताव पुन्हा एकदा विभागाकडे पाठवला। मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या त्रुटी काय आहेत त्या पाहूया। महामंडळ तोट्यात आहे असा एक आक्षेप आहे। मात्र तोट्यात असलेली एसटी सह सर्व महामंडळ बंद करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। महामंडळाला उत्पन्नाचं साधन नाही असंही मुख्यमंत्री म्हणतात। महामंडळाच्या कामाचं स्वरूप बघता हे शक्य वाटत नाही। मात्र याच कामामुळे जलसंपदा आणि कृषी क्षेत्राला अनेक फायदे होत आहेत। याखेरीज प्रशासकीय फायदा दिसत नाही। अपूर्ण प्रकल्पाचं दायित्व मोठं आहे या त्रुटीही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणल्यात। जलसंपदा विभागाकडे स्वतःचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नाही, त्यामुळे राज्यातील बहुतांश कामं महामंडळामार्फत केली जातात। महामंडळाला मुदतवाढ मिळाली नाही तर त्याचा थेट परिणाम राज्यातील प्रकल्पांवर होणार आहे। महामंडळ राज्यातल्या दुष्काळी भाग आणि अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी फायदेशीर आहे। गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवाराअंतर्गत 24 टीएमसी पाणी साठल्याचा दावा मुख्यमंत्री करतायत। यातलं अर्ध पाणी हे महामंडळानं केलेल्या कामांमुळे साठलेलं आहे। जलसंधारण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवाराच्या कामाचं श्रेय मुख्यमंत्री घेत आहेत। त्यातच आता मुदतवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी रोखल्यानं महामंडळाचं भवितव्य टांगणीला लागलंय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।